नांदेड जिल्ह्यातलं एक लहानसं पण शांत गाव महिपाल पिंपरी या गावातच राहत होती शुभांगी जोगदंड. तिचं वय वर्ष 23 वर्ष. बोलके डोळे, चेहऱ्यावर कायम हलकीशी हसू असलेली मुलगी. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच तेज होतं, कारण ती फक्त आपलं आयुष्य जगत नव्हती, ती स्वप्न पाहत होती आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने झगडत होती. BA-च्या 3ऱ्या वर्षात शिकणारी शुभांगी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघत होती. ती नेहमी म्हणायची, मी फक्त माझं आयुष्य घडवणार नाही तर आईबाबांचं नाव उज्ज्वल करणार. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण तिच्या वडिलांनी आणि आईने तिच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली होती. मात्र शुभांगीचं आयुष्य केवळ पुस्तक आणि कॉलेज पुरता मर्यादित नव्हतं. कॉलेजमध्ये जाताना मित्रमैत्रिणींमध्ये मिसळताना तिच्या मनात एक वेगळी भावना जागी झाली होती. ती भावना होती प्रेमाची. शिव गावातील एका तरुणासोबत तिची ओळख झाली, मैत्री वाढली आणि काही काळातच ती प्रेमात बदलली. शुभांगीच्या हृदयात आता 2 स्वप्न होती, एक डॉक्टर होण्याचं आणि दुसरं म्हणजे त्या मुलासोबत आयुष्य व्यतीत करण्याचं. पण प्रेमाचा हा प्रवास तिच्यासाठी फक्त आनंदाचा नव्हता. गावात आणि विशेषतः तिच्या घरात मुलीच्या प्रेमसंबंधांकडे वाकड्या नजरेने पाहिलं जात असे. ज्या घरात मुलींचं लग्न ठरवणं, त्यांच्यासाठी जोडीदार निवडणं ही फक्त वडिलांची जबाबदारी मानली जात होती, तिथं मुलीनं स्वतः निर्णय घेणं ही जणू बंडखोरीच होती. एके दिवशी सकाळी शुभांगी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्याची तयारी करत होती, पण वडील, मामा आणि भाऊ तिच्याकडे बारकाईने बघत होते. वडिलांनी हलक्या पण गंभीर आवाजात सांगितलं, आज कॉलेजला नको जाऊस, तुझ्यासाठी एक स्थळ बघितलंय, ते पाहुणे मंडळी आज तुला बघायला येणार आहेत. तिच्या बाबांचं बोलणं ऐकून शुभांगीच्या अंगावर काटा आला. तिला माहित होतं, हे स्थळ म्हणजे तिच्या आयुष्याचं बंधन. तिचं मन घाबरलं, पण ती काही बोलली नाही. दिवसभरात तिने चतुराईने त्या स्थळाला नकार देण्याचा मार्ग काढला. लग्नाच्या भेटीत तिचं वागणारी उत्तरं अशी होती की मुलाच्या घरच्यांना ती पसंत पडली नाही. संध्याकाळी वडिलांना समजलं की हे लग्न मोडलं आहे. गावात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि इथूनच तिच्या आयुष्याचं काळपान सुरू झालं. गावात कुजबूज सुरू झाली. मुलगी हातातून गेलीये, प्रेमात आहे म्हणे. लोकांनी वडिलांना टोमणे मारायला सुरुवात केली. कुणी हिनवलं तर कुणी उपहासाने बोललं. ज्या प्रतिष्ठेचा वडिलांना अभिमान होता ती जणू त्यांच्या नजरेत चिरडली गेली आणि मग त्या रात्री त्यांच्या मनात एक विषारी विचार पेरला गेला, ही मुलगी जिवंत असेपर्यंत ही बदनामी थांबणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभांगी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घराबाहेर पडली, पण ती रस्त्यात एकटी नव्हती. तिचा भाऊ, मामा आणि 2 चुलत भाऊ आधीच तिची वाट बघत होते. तिला थांबवलं गेलं. तिने विचारलं, काय झालं? त्यांनी फक्त इतकं म्हटलं, चल आपल्याला बोलायचं आहे. ती अज्ञात होती की हा तिच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास आहे. तिला एका एकाकी जागी गावाबाहेर नेण्यात आलं. तिथे तिच्या गळ्यावर हात गेले. ती झगडली, रडली, पण कुणाचं मन पिघळलं नाही. त्या काही सेकंदात तिची स्वप्न, तिचा श्वास आणि तिचा आवाज सगळं काही थांबून गेलं. तिचा मृतदेह लपवण्याचं काम तेवढ्यावर थांबलं नाही, त्याला जाळून टाकण्यात आलं. राग जवळच्या ओढ्यात टाकली गेली. गावात मात्र बातमी पसरली, शुभांगी बेपत्ता झाली आहे. 3 दिवस उलटले. कॉलेजमध्ये तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा सुरू होती. कुणी म्हणत होतं ती पळून गेली, तर कुणी म्हणत होतं प्रेमासाठी घर सोडलं म्हणे. पण 4थ्या दिवशी पोलिसांना एक गुपित माहिती मिळाली. कोणीतरी सांगितलं यात गडबड आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली. सुरुवात झाली त्या मुलापासून, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं. त्याची चौकशी झाली, पण त्याच्यात हात नसल्याचं स्पष्ट झालं. मग पोलिसांचं लक्ष घरच्यांकडे गेलं. एक एक करून घरच्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सुरुवातीला सगळे गप होते, पण काकाच्या मुलाला कडक शब्द आणि धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या मनाचा बांध फुटला. तो रडत म्हणाला, हो आम्हीच केलंय. बाबांनी सांगितलं होतं बदनामी थांबवण्यासाठी तिचं आयुष्य संपवावं. त्या कबुलीने पोलिसांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय हादरलं. शुभांगीला तिच्या प्रेमामुळे किंवा तिच्या चुकांमुळे नाही तर खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली मारण्यात आलं होतं. तिच्या कहाणीचा शेवट तिथे झाला, पण तिचा संदेश जिवंत राहिला. मुलींचं खरं रक्षण त्यांच्या स्वप्नांचा आदर करण्यात आहे, त्यांचे स्वप्न मोडण्यात नाही. लोक काय म्हणतील या भीतीपायी शुभांगीसारख्या निरपराध तरुणीचा जीव घेतला गेला. समाजाच्या नजरेतील प्रतिष्ठेपेक्षा आपल्या मुलीचं जीवन, तिचं सुख आणि तिच्या निवडीचा अधिकार कितीतरी मोठा असतो. प्रतिष्ठा वाचवण्याच्या नावाखाली खून करणं ही न संपणारी सामाजिक दुर्गुण आहे. शुभांगी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती, पण तिच्या कुटुंबाने तिच्या स्वप्नांचा विचार न करता ते मोडून टाकले. पालकांनी मुलांच्या शिक्षणात जितका आधार द्यावा तितकाच त्यांच्या भावनांनाही आधार द्यायला हवा. एखाद्या मुलीने किंवा मुलाने स्वतःचा जीवनसाथी निवडणं ही त्यांची नैसर्गिक आणि कायदेशीर स्वातंत्र्याची बाब आहे. त्यासाठी त्यांना शिक्षा देणे, समाजाने नाक मुरडणं हे अन्यायकारक आहे.
गावातील कुसबुस आणि उपहासाला महत्त्व देऊन कुटुंबाने अतिशय क्रूर निर्णय घेतला. खरी ताकद म्हणजे अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलांच्या पाठीशी उभं राहणं. पोलिसांनी सत्य उघड केलं, आरोपींना अटक केली. पण जर मानसिकतेत बदल झाला नाही तर अशा घटना पुन्हा घडतील. न्यायालयीन कारवाईसोबतच समाजातील विचार बदलणं हे तितकंच महत्वाचं आहे. ती फक्त एक व्यक्ती नव्हती, ती हजारो मुलींचं प्रतीक आहे, ज्यांना आजही आपल्या स्वप्नांसाठी लढावं लागतं. शुभांगीच्या बलिदानातून हे शिकायला हवं की मुलांचं खरं रक्षण म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि त्यांचे स्वातंत्र्य जपणं. प्रेम करणं हा खरंच एवढा मोठा गुन्हा आहे का? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्हीच द्या. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.